नमस्कार. आपण ऐकत आहात लव्ह स्टोरी पार्ट 5. आरोहीनं सांगितलं की ती सूर्या क्लबमध्ये गेली होती आणि तिला एक मुलगा त्रास देतो म्हणून. तेव्हा दादा तिचा रागवला की तू मला ही आधीच का गोष्ट सांगितली नाही. चला आता आपण ऐकूया पुढे काय झालं. शील दादा, मी कुणी एरिया गेऱ्याची मुलगी नाही, मी ACP. तेव्हा तिचे वडील त्या पोस्टवर होते. मी ACP प्रतापराव मोहिते पाटीलची मुलगी आहे आणि प्रथमेश मोहिते पाटीलची बहीण. तिने काही घडलेच नाही यावेळी भावात बोलते. बरं आहे, तुझ्यावर विश्वास. आता पुढे बोल. तो हसून आपल्या नौटंकीबाज बहिणीला पाहत म्हणाला. त्याला आपल्या बहिणीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता, पण या जगावर नाही. आणि म्हणूनच त्याने जातीनेच तिला लहानपणापासूनच कराटे जुडोचे शिक्षण दिले होते. एक वेळ मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, पण तिला स्वतःचे रक्षण स्वतः करता आलं पाहिजे असा त्याचा आग्रह होत असायचा. आणि त्याच आग्रहातून त्याने आपल्या बहिणीला सक्षम बनवलं होतं. दाद्या, अरे मला खरंच आठवत नाही. त्याने मला ते ड्रिंक पाजलं आणि तो निघून गेला. ती गेली अर्धा तास त्याला हेच सांगत होती. अगं पण कोण होता तो? त्याचा चेहरा तरी आठवत असेल ना सोन्या तुला? आणि तिचं ते रिपीट उत्तर ऐकून मात्र तिचा प्रथमेश दादा आज तिच्यावर पहिल्यांदाच इतका रागावला होता. अरे ते आठवत असतं तर मी इथे बसले असते का? मीच त्याला फोडून आले नसते का? इतकं तू तुझ्या बहिणीला ओळखत नाहीस का? ती आता मात्र जाम चिडते आपल्या भावावर. एक काम कर, तू माझ्यावर आज चौकीत चल. तिथे गेल्यावर नक्की आठवेल. तो आता इरिटेट होऊन आपलं आवरायला स्वतःच्या खोलीत जात म्हणतो. व्हॉट यू मीन दादा? तिथं गेल्यावर मला सर्व आठवेल म्हणजे? तुला काय मी अपराधी किंवा तो चोर तुझ्या जेलमध्ये असतो ते वाटतो का, जे तुझ्या वर्दीला पाहून मी आपला गुन्हा कबूल करेल? हां, आता तुझ्याऐवजी माझा हिरो असता तर गोष्ट वेगळी होती. ती शेवटचं वाक्य बोलताना जरा लाजून बोलते आणि तेही इतकं हळू की त्याला ऐकायलाही गेलं नव्हतं. अगं आरू, तू अपराधी म्हणून नाही तर तिथे तुला त्या अपराध्यांना पाहून तुला आठवेल की काल कोणी तुला ड्रिंक पाजलं. कारण त्या एका ड्रिंक नंतरच तुला पुढचं काहीच आठवत नाही म्हणत आहेस ना. तो तिची आता समजूत काढत म्हणतो. ती पुढे काही बोलणार तोच त्याला कॉल येतो. आता या अर्जुनला सकाळी सकाळी माझी का आठवण आली? तो मोबाईल पाहत कपाळावर आठ्या पाडत म्हणतो. एक मिनिट हा आरू, हा मला कॉल का घ्यावा लागेल. तू जा आवरून ये, मग आपण चौकीत जाऊ. तो कॉल घेता घेता बोलतो. त्या अपराधांना कोण पाहणार? माझा हिरो तिथं असल्यावर. ती पुटपुटीतच आपल्या रूममध्ये आवरायला निघून जाते. अगं आरू, आवरलं की नाही तुझं? आपलं आवरून आणि अर्जुनला आपल्यासोबत आरूलाही आणतो हे सांगून तो रूममधून बाहेर पडतच आपलं घड्याळ घालत म्हणतो. हो रे दाद्या, आवरलं आहे. चला. तीही आपल्या हातात भारीचं घड्याळ, जे अर्थात तिच्या दादाचं असतं, ते घालून येते. आरू, हे काय घातलं आहे? आपण काय तुला चौकीत मुलगा पाहायला नाही चालू जे इतकं नटून तू आली आहेस? तो तिच्या कपड्यांकडे विचित्र नजरेने पाहत म्हणतो. तिने गुडघ्याखाली थोडा जास्त येईल असा 1 पीस ब्लॅक कलरचा घातला होता. ऑक्साईडचे नेकलेस आणि कानात लव असं इंग्रजीतील अक्षर असलेलं कानातलं घातलं होतं. तेही अजिबात ड्रेसवर मॅचिंग नव्हतं, कारण ते रेड कलरचं होतं, जे काळ्या ड्रेसवर सूट होत नव्हतं. लिपस्टिकही कधी नव्हे ती लावली होती आणि नेहमी असणाऱ्या डोळ्यातलं काजळ आज बरी ती विसरणार होती का? चांगलं नाही दिसत? ती आपला ड्रेस ओढतच खाली म्हणते. मूर्खा, ऑलरेडी तू ओढून ओढून त्याचं माथेरं केलं आहेस. तो तिच्या हातावर फटका मारत म्हणतो. तशी छान दिसत आहे, नजर नको लागायला म्हणून तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत नजर काढतो. चला, उशीर होतोय आता. लागला लगेच माझी मम्मी बनायला.
ती त्याला हसून म्हणते. लागला बनायला म्हणजे? मी आहेच मॅडम तुमची मम्मा, समजलं? तो भुवया जुळवत म्हणतो. हो बाबा, तू सर्व काही आहे माझा, जान आहे माझी तू. चल आता, ती त्याला ढकलत म्हणते. हो, आणि तूही माझी, म्हणत तो हसून आपली गाडी काढतो. इकडे अर्जुनला आज पहिल्यांदा म्हणजे होशमध्ये दिसणार होती, म्हणून तो कासावीस झाला होता. कालचं आठवूनही तो बेजार झाला होता. जसं त्याला कळालं होतं की प्रथमेश आपल्या आरूला घेऊन येतोय, तसं त्याने आपल्या नखांची बोटं खाणं सुरू केलं होतं. यार, काय करतोय मी? तो आपल्याच हरकतींवर थोडंसं बावरतच म्हणतो. तिने प्रथमेशला सांगितलं असेल तर? आणि म्हणूनच प्रथमेश तिला घेऊन आपल्याला पिटवायला येत असेल तर? हो, या भावा बहिणीचं काही खरं नाही. ते कधी काय करतील याचा नेम नाही. तो विचार करता करता 10 वेळा वॉशरूमला जाऊन आला होता आणि सोबत 2दा प्रथमेशच्या केबिनमध्ये डोकावलं होतं. आताही याच विचारात असताना तो चौकीच्या गेटकडे पाहतो आणि समोर ती दिसते. तशी त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते, पण परत समोरून प्रथमेशही रागात असल्याचं पाहून त्याचे हातपाय मात्र गार पडतात. काय झालं भावा? तू एवढा का चिडला? कसं बसं म्हणाला सावरत तो प्रथमेशकडे जात बोलतो. चल, सांगतो मी तुला. आरोही, केबिनमध्ये जा, आम्ही येतोच. प्रथमेश आरूला बोलला. तशी एकटक आपल्या हिरोला पाहत असलेली आरू मानेनच हो म्हणते आणि गुमानं त्याच्या केबिनमध्ये जाते. खरं तर आपल्या दादावर नाराजही होते की लगेच त्याने तिला आत पाठवलं, कारण तिला तर आपल्या हिरोला डोळे भरून पाहायचं होतं. आज ती पहिल्यांदाच त्याला इतकं जवळून पाहत होती. याआधी तिने त्याला एका सिनेमा हॉलजवळ पाहिलं होतं. टवाळकी मुलं एका मुलीची छेड काढत होती तेव्हा याने चांगलाच आपला खाकीपणा दाखवला होता. तेव्हापासून ती प्रेमात होती त्याची ती कसरत करून कमावलेली बॉडी, ते बायस्पेस, ते मसल्स पाहून तिचं हृदय त्याने कधीच चोरलं होतं. नंतर तिला कळालं की तो आपल्या दादाचा मित्र आहे, तेही अगदी बेस्टी. लहानपणी जरी तिने पाहिलं असलं तरी तो लक्षात आत्तापर्यंत राहिला नव्हता. काय रे, काय झालं? सिगारेट फुंकून झाली. समोरची एक एक कडक कॉफी पिऊनही तो काही बोलत नाही. पाहून नक्कीच हा आपल्यावर चिडला आहे असं वाटून तोच अर्जुन एक आवंडा गिळत हळूच बोलतो. अरे, एक मोठा लोचा झाला रे, म्हणत प्रथमेश त्याला रात्री घडलेला प्रकार जसा आरोहीनं सांगितला होता अगदी तसाच्या तसाच त्याला सांगतो. ओ, मग आता रे? म्हणजे ती कोण व्यक्ती तिला आठवत आहे का? तो हळूच विचारतो. अरे तेच तर, साधं तिला कोणी ड्रिंक दिलं आहे तेच आठवेना, तर बाकीचं काही कसं आठवेल? प्रथमेश आता दुसरी सिगारेट फुकतो. तू काल तिथेच होता ना, मग तुला माहीत असेल की. आधी म्हटलं तुला विचारावं आणि नंतर त्या पकडलेल्या काल रेडमधल्या लोकांना विचारावं. तो चिंतेत पडत बोलतो. हुश, तुला काहीच कालचं आठवत नाही. पण मग कोण होतं ते? तो स्वतःशीच बोलतो आधी. अरे, पण काल हाती काही लागलंच नाही. काल दिलेली टीप फेक होती, त्यामुळे आता आपल्यालाही ताब्यात कोणच नाही. तो खरं खरं सांगून टाकतो. अरे, मग आता रे? आता कसं कळणार काल तिच्यासोबत काय झालं ते? प्रथमेश तर आता पूर्ण काळजीत पडला होता. तिच्या मानेवरचा डाग सांगत होता की नक्कीच रात्री काहीतरी झालं आहे, पण काय हेच समजत नव्हतं. तुला काय वाटते, कोण असेल यामागे? कसले ड्रग्ज आणि आरूला दिले असतील? आता अर्जुनही काळजीत पडत म्हणतो. यामागे कोण आहे ते माहीत नाही, पण मला संशय आहे की नक्कीच तिच्या ग्रुपमधल्याने कुणीतरी केलं आहे. आणि हे ड्रग्ज म्हणशील तर तिला ड्रग्ज तर नाही ना दिले ते वाले? आता प्रथमेश संशयाने पाहत बोलतो. मलाही याचीच शक्यता वाटत आहे. तिची तू मग मेडिकल चाचणी करून का घेत नाही? सगळेच प्रश्न सुटतील, अर्जुन विचार करत म्हणतो. हो, ती तर मी करणारच आहे, पण माझं एक काम आहे. म्हणजे बघ, रिक्वेस्ट होती. मला दुसरी केस असल्याने
ह्याकडे बघता येणार नाही आणि यात माझी फॅमिली इन्व्हॉल्व आहे म्हणून मला ही केस देणार नाही. तर तू ही, तो काचरत म्हणाला. अरे डोंट वरी, मी घेईल ही केस. तसे रेड मीच टाकली होती, त्यामुळे ऑब्व्हियसली ही केस माझ्याकडेच येईल चौकशीसाठी. मी पाहतो सर्व, डोंट वरी. त्याने तसं विचारताच अर्जुनला हायसं वाटतं. बरं, मग एक काम कर, तू तिला घेऊन मेडिकल चेकअपला ने. मी अर्धा तासातच माझं एक लहान काम संपवून तुम्हा दोघांना जॉईन होतो. प्रथमेशलाही आता बरंच रिलॅक्स वाटतं. यार, हा दादा पण ना किती वेळ झालाय मला एकटीला बसवून गेलाय. बोर व्हायला झालं. ती वैतागतच केबिनमध्ये उगाच इकडे तिकडे पाहत होती. तिला आता लगेच आपल्या हिरोला पाहायचं होतं युनिफॉर्ममध्ये तर काय कडक दिसतो माझा हिरो. ती आपल्या ओठांचा चंबू करत किस हवेला करत म्हणते. कोण कडक दिसतो युनिफॉर्ममध्ये? दार थोडंसं उघडून आत पाहत असलेला अर्जुन आत येत म्हणत तिला भुवया उंचावत विचारतो. माझा हिरो इथंच होता? ह्याने ऐकलं तर नसेल ना आपलं बोलणं? तिने कपाळावर अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने किंचित खाजवलं आणि त्याच्याकडे गोंधळून पाहायला लागली. आता त्याचं आता पूर्ण लक्ष तिच्यावर होतं. त्या काळ्या ड्रेसमध्ये ती आकर्षक दिसत होतीच, पण अजून एक गोष्ट त्याला अट्रॅक्ट करत होती आणि ती म्हणजे तिच्या कमरेखाली असलेले काळेभोर सिल्की केस, जे तिने आत्ता मोकळे सोडले होते. 5 फूट 7 इंच असलेली ती आरोही त्याच्या काळजात आता वार करत होती. तो तिला इतका एकटक पाहत होता की आपण इथे का आलो आहेत हेच विसरला होता. पुढे काय होईल? अर्जुन आरोहीला सर्व सत्य सांगेल का? प्रथमेशला कळेल का की काय घडलं आहे तिच्याबरोबर? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. तू होतीस पण नियती नव्हती, ही माझी लव्ह स्टोरी. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.